गोकुळ सोबत गोकुल। माजी नगरसेवक नियाज खान यांनी आसिफ गुलाब खान फाउंडेशनच्या वतीने आज गरजूंसाठी मोफत चष्मा वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। कोल्हापुरातील वायपी पवार नगर येथील उद्यम सोसायटी सांस्कृतिक भवन येथे हा कार्यक्रम पार पडला। यावेळी आमदार जयश्री जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत चष्माचं वितरण करण्यात आलं। आसिफ गुलाब खान फाउंडेशनच्या वतीने डोळे तपासणी आणि आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं। तसेच याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती माजी नगरसेवक नियाज खान यांनी दिली। आमचा मानस एकच आहे की पूर्ण आमचा जो प्रभाग आहे तो आरोग्यापासून एकदम व्यवस्थित आणि चांगलं यासाठी हा कॅम्प आम्ही घेतलेला आहे आणि लोकांसाठी शेवटच्या लोकांपर्यंत पोहोचू देत म्हणून चष्मा आपण पूर्णपणे मोफत त्यांची तपासणी आणि चष्मा आपण पूर्णपणे मोफत दिलेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आपण 10,000च्या रक्ताच्या चाचण्या होत्या त्या देखील आपण या ठिकाणी या कॅम्प माध्यमातून आसिफ खान फाउंडेशनच्या माध्यमातून टोटली फ्री ठेवलेला आहे। जवळपास 700 ते 800 लोकांनी या गोष्टींचा लाभ घेतलेला आहे आणि असंच आम्ही यापुढे सर्व लोकांची काळजी घेण्याचं या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही तयारी करत आहे। गेले 4 वर्ष झाले आम्ही या ठिकाणी अशा छोट्या छोट्या कॅम्प घेत होतो। आता मोठ्या प्रमाणात आम्ही कॅम्प चालू केलेले आहेत कारण आरोग्य हा आपल्या लोकांसाठी फार महत्वाचा विषय झालेला आहे। कारण आता या पिढीत आरोग्य हा म्हणजे घातकी झालेला आहे। कधी कुणाचं काय होईल हे सांगता येत नाही। त्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रिकॉशन घेण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलेलं। यावेळी आमदार जयश्री जाधव, शिवसेना, उद्धव ठाकरे गट, उत्तर विधानसभा मतदारसंघ, शहर संघटका प्रतिज्ञा उत्तरे, सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तरे, जाहिरा खान, डॉक्टर कोमल कदम, युवा सेनेचे अध्यक्ष मंजित माने, रोजिना शेख, मोहसिन खान यांच्यासह महिला आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती।